हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. हा आमचा म्हैसूरमधला फर्स्ट डे होता अँड दिस वॉज आवर स्टे. ह्याचा मी ऑलरेडी एक लाँग फॉर्मॅट व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे. त्याच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही त्याची लिंक बघू शकता. दिस वॉज माय आउटफिट ऑफ द डे. झूमध्ये जाणार तर कम्फर्टेबल शूज आर मॅन्डेटरी, सो मी तेच दाखवत होती. देन झूमध्ये गेल्यावरती हा कर्नाटकमधला सगळ्यात मोठा झू आहे. अराउंड 150 एकर्समध्ये पसरलेला आहे. अँड ह्याची एंट्री फीज 100 रुपीज फॉर एडल्ट अँड 50 रुपीज फॉर चिल्ड्रन होती. देन ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्राणी होते. आपल्या इंडियामधले होते, तसेच बाहेरच्या कंट्रीजमधून आणलेले पण प्राणी होते. अँड ओव्हरऑल खूप मस्त एक्सपिरियन्स होता. तर त्याचे तिकीट बुक करण्यासाठी एक व्हॉट्सॲप नंबर आहे, जे तुम्ही प्री बुकिंग करू शकता. आय विल पुट दॅट इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. ऑल्सो इथे बॅटरी व्हेकल्स होते. जर तुमच्यासोबत कोणतरी ओल्ड पीपल असतील किंवा लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही बॅटरी व्हेकल बुक करू शकता. देन दिस इज द मॅप ऑफ दॅट होल झू. त्याच्या थ्रू तुम्ही लाईक सगळीकडे नॅव्हिगेट करू शकाल. देन दिस इज द फर्स्ट व्ह्यू वेन यू एंटर ओव्हर दे. एक मस्त मोर, दोन मोर होते तिथे ॲक्च्युली, आणि आम्ही थोडा वेळ उभा राहिलो तर एका मोराने मस्तपैकी पिसारा फुलवला. मी याआधी खूपदा मोर बघितला आहे, खूप जवळून पण बघितला आहे, पण असा पिसारा फुलवलेला मोर मी पहिल्यांदाच बघितला आहे. आणि अगदी जसा पावसाच्या आधी मोराचं एकदम सुंदर नृत्य असतं ते आम्हाला बघायला भेटलं. आता थोड्या वेळाने बघा तो मोर अगदी सुंदर प्रकारे त्याचे पिसारा पण असा हलवून दाखवेल, जसे की पावसासाठी तो वाट बघतोय. किती सुंदर. आणि ऑलरेडी मे महिना होता तरी पण यावर्षी पावसाने आधीच चालू केलेलं, त्यामुळे आम्ही अराऊंड 10 वाजता गेलेलो तरी देखील टेम्परेचर वॉज गुड. लाईक मैसूरमध्ये जास्त काही गरमी नाही जाणवली, त्यामुळे सगळे प्राणी किंवा पक्षी सुंदरपैकी आपल्याला तिथे बघता येत होते. पण हा झूचं टायमिंग आहे सकाळी 8:30 टू संध्याकाळी 5:30पर्यंत. तर मग आय विल रेकमेंड की सकाळच्याच वेळात जावा, सो दॅट सगळे प्राणी जरा बाहेर आलेले असतात, त्यांना ऊन वगैरे जास्त लागत नाही. जर तुम्ही दुपारी असं गेलात तर मग जास्त प्राणी बाहेर यायला बघणार नाहीत. त्यानंतर मध्ये पण काही पक्षी होते, आपला धनेश पक्षी वगैरे, पोपट पण होते खूप सारे. त्यानंतर हा इथे पांढरा मोर होता, त्यात पण एकाने पिसारा सुंदर फुलवलेला. त्यानंतर आय थिंक दीज आर फ्लेमिंगोज बट नॉट शुअर. पण फ्लेमिंगोज आय थिंक पिंक कलरचे असतात. एक कोणते तरी वेगळेच पक्षी होते, पण इफ यू नोटीस ते एका पायावरती उभे होते. असे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्राण्यांचे काहीतरी युनिकनेस बघायला मिळत होता. देन हे आपले पोपटच आहेत, पण खूप मोठ्या आकाराचे होते आणि खूप सुंदर कलर्समध्ये होते. देन हा एक माकडाचा प्रकार होता, पण तो किती सुंदर उड्या मारत होता, एकदम फुल लाईफ एन्जॉय करत होता आपली. देन दिस इज लेपर्ड. फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला वाटलं की दीज आर स्टॅच्यूज, कारण की ते बिलकुल हलत नव्हते एका पॉईंटला. पण नंतर आम्ही नोटीस केलं हळू तर ते कुठेतरी शेपटी हलवत होते, किंवा नंतर ते एक आम्हाला हा उठून फिरतानाच दिसला, जो की ते आपल्यामध्येच इन्व्हॉल्व होते ॲक्च्युली. आणि तिथे पाटी जी छोटी छोटी दारं दिसत आहेत ना, आय थिंक त्याच्यातून त्यांना फूड घालतात. त्यामुळे पुढे पण तुम्ही जर कोणते प्राणी बघाल ते जास्त करून त्या दरवाजाकडे जाऊन बसतात की कधी आम्हाला एकदा खायला मिळतं आहे. कारण की शेवटी झूमधले प्राणी हे एका केजमध्येच अडकलेले असतात, त्यांना एवढं स्वतःचं लाईफ चांगल्या प्रकारे एन्जॉयच नाही करता येत. ॲटलिस्ट ॲनिमल कन्झर्वेशन तरी होतं यातून, आणि आपण एज्युकेशनल पर्पजसाठी सुद्धा यूजफुल आहे. आपण डिफरंट स्पीसीज लर्न करू शकतो झूमधून. अजून एक ॲडॉप्शन कॅम्पेनबद्दल मी या झूमध्ये वाचलं, त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढे देते. देन दिस इज द बेंगॉल टायगर. जास्त पुढे येत नव्हता तो, पण ॲटलिस्ट बघायला तरी मिळत होता. जास्त ऊन वगैरे असतं तर हे सगळे प्राणी पुढे आलेच नसते. नेक्स्ट येतो जंगलाचा राजा सिंह. आणि हा थोडा म्हातारा दिसतोय, पण राजा हा शेवटी राजाच असतो. तो पण तिथे शेवटच्या जागेमध्ये फिरत होता, जास्त पुढे आला नाही. तो पण येतोय.
अबाउट ॲडॉप्शन कॅम्पेन, इथे तुम्ही एखादा ॲनिमल सिलेक्ट करू शकता. सो फॉर इयर त्यांचे चार्जेस आहेत. इट स्टार्ट्स फ्रॉम ₹1000 फॉर स्मॉल ॲनिमल्स अँड चार्जेस गेट इन्क्रीज ॲज पर द व्हरायटी ऑफ द ॲनिमल्स. आणि हे फंड त्यांच्या फूडसाठी किंवा हेल्थ रिलेटेड गोष्टींसाठी यूज केले जातात. इफ यू नोटीस दॅट मॅप ना, आम्ही त्याच्या थ्रूच जातो आहे. दिस इज गोरिला. हा माझा सगळ्यात फेवरेट अँड क्यूट ॲनिमल आहे तिथला. ॲक्च्युली कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड नाही झालं, पण त्याच्या आधी, हा चालायच्या आधी त्याने आम्हाला मस्त खूप असं उलट्या उड्या वगैरे मारून दाखवलेल्या. खूप मस्त, एकदम छान वाटलेला बघून, क्यूट. जसं मी आधी पण सांगितलं की पाऊस आय थिंक एकदा पडून गेलेला, तर मग जरा सगळं थंड थंड झालेलं आहे. आणि ओव्हरऑल झूमध्ये असं फिरताना आहे ना, खूप थंडगार वाटत होतं. सगळं ते एकदम झाडांनीच भरलेलं होतं आजूबाजूला. पण इट्स 2.5 किलोमीटर्स. ओव्हरऑल डिस्टन्स इज 2.5 किलोमीटर्स. सो जर चालायची सवय नसेल तर खूप पाय वगैरे दुखतात नंतर. देन दिस इज झेब्रा. ते पण जरा दूर बसलेले. वन थिंग अबाउट बॅटरी व्हेकल, मी तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर दिला आहे, तिथून तुम्ही बुक करू शकता. प्रायर बुक करा, अदरवाईज तिथे खूप जास्त वेटिंग लाईन होती. ऑन दी स्पॉट बुक करणं इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल. आणि आय विल रेकमेंड, जर तुम्हाला गरज असेल बुक करायची तरच करा. आणि जर इफ यू आर हेल्दी अँड यू कॅन वॉक दॅट 2.5 किलोमीटर्स, देन जस्ट गो बाय वॉकिंग. कारण की व्हेकलमध्ये ते तुम्हाला काही स्पॉटला थांबवणार आणि जिथे थांबवतील तिथे थोडा वेळच तुम्हाला फक्त पिक्चर, फोटो काढण्यापुरती थांबता येणार आणि लगेच निघावं लागेल. ही हरिणं होती, खूप जास्त होती, एकदम कळपामध्येच होती. देन इथे मध्येच एका पॉईंटला असे कारंजे होते. शी इज माय सिस्टर. इथे त्याने सगळे स्पॉट एकदम नेमिंग वगैरे दिलेली होती अँड इट वॉज रिअली वेल मेंटेन. आम्ही जाताना पण तिथे साफसफाई चालूच होती. इथे दिसत आहेत आफ्रिकन एलिफंट्स. इंडियन एलिफंट पण होते साईडला, बट दीज आर द आफ्रिकन एलिफंट्स. एलिफंट्स माझे खूप फेवरेट आहेत. इथे बराच वेळ चालून झाल्यानंतर आम्हाला दमायला झालं, तर आम्ही म्हटलं थोडा ब्रेक घेऊया. आणि असं पार्कमध्ये मध्ये मध्ये त्यांनी बेंचेस टाकलेले होते, वे यू कॅन सीट अँड थोडं ब्रेक घेऊ शकता. देन ड्रिंकिंग वॉटर पण होतं. आय थिंक 2 की 3 स्पॉट्स होते मध्ये, जिथे की ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल होतं. अँड वन मोर थिंग, ॲट द स्टार्टिंग जर तुमच्याकडे काही फूड असेल तर ते घेतात आणि ते सील करतात, बिकॉज ऑफकोर्स फॉर द सेफ्टी ऑफ ॲनिमल्स. जर तुम्ही ते आतमध्ये नेलं आणि कोणी खाऊ घातलं तर विच इज नॉट गुड. त्यांचा प्रॉपर डाएट असतो प्राण्यांचा, त्यांना तेच तेव्हा मिळालं पाहिजे. देन आय ट्राईड की मी ऑलमोस्ट जितके मला क्यूट वाटत आहेत किंवा जितके पॉसिबल होत आहेत सगळे प्राणी रेकॉर्ड करून घेऊ. हा पण किती एक क्यूट आहे, तो काहीतरी ते क्यूट ते आपल्यातच असतात, मात्र क्यूट काहीतरी गोष्टी करत असतात स्वतः. देन दिस इज जे इंडोर ॲनिमल्स असतात त्यांच्यासाठी त्यांनी असं एक सेपरेट स्ट्रक्चर केलेलं आणि त्यांना आतमध्येच ठेवलेलं. हे काही वेगळे वेगळेच प्राणी आहेत. आय ट्राय टू झूम पण एवढे व्यवस्थित झाले नाहीत, बरेच दूर होते. त्यानंतर इथेही दिसत आहेत ती साळींद्र आहेत. ॲक्च्युली ते तिथे बघायला व्यवस्थित क्लिअर दिसत होतं. इट्स डिफिकल्ट टू रेकॉर्ड दॅम. पण ही साळींद्र होती जी मी आधी पण बघितली आहे.
इथे पण एक हत्ती आम्ही स्पॉट केला, जो की एक आफ्रिकन हत्ती होता. देन हा सगळ्यात जास्त मोठा होता त्यांच्यामध्ये, त्याचे सुळे पण बऱ्यापैकी मोठे होते. एनिवेज आपले इंडियन हत्ती तर पुढे बघायचेच आहेत, जे की एकदम वाईल्ड हत्ती असणार आहेत, झूमधले नव्हे. कारण आम्ही पुढे कूर्गला गेलेलो, त्याचे पण व्लॉग्स पुढे येणार आहेत. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग्स ॲज वेल. These are hippopotamus again. आय डोंट नो त्यांना सेपरेट कशासाठी तरी ठेवलेलं. आय थिंक एकाला खायला वगैरे घालत होते काहीतरी ते, म्हणून दुसऱ्याला त्याच्यापासून दूर ठेवलेलं. हा पण एक मस्त होता. दिस इज एशियन बियर आय थिंक. आणि तो त्या पाण्यात डुंबूनच राहिलेला, बाहेरच येत नव्हता. म्हणजे त्याला लोक, मी पण खूप हाय हाय हॅलो करून बघितलं, पण तो एका जागीच बसलेला, हलतच नव्हता. आता नेक्स्ट आहे जॅग्वार. अँड ह्याने आम्हाला खूप जवळून दर्शन दिलं मात्र, म्हणजे अगदी हा समोर आलेला आणि मस्त एक फेरी मारून गेला. जेव्हा मी फोटोज क्लिक केले तर ते मी पॉप करेन, एकदम जवळून त्याचे फोटोज काढले. नेक्स्ट सेक्शन इज स्नेक्स. इकडे आय थिंक ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे स्नेक्स होते. अतिशय व्हरायटी होती आणि ते पण एकदम शांतपणे निश्चित पडून होते त्यांच्या त्यांच्या जाग्यांवरती. मला एकदम झूम करून मी दाखवते. काही काही तर असे होते की त्यांनी एकदम त्या लाकडांचे कलरच घेतलेले होते, त्याच्यामध्ये दिसतच नव्हते कुठे कोण आहेत करून. आणि हा आहे अजगर. 2 आहे त्याच्यामध्ये, ॲक्च्युली आतमध्ये आहे तो वेगळा आहे आणि बाहेर इथे असं डोकं दिसतंय, हा दुसरा आहे. काही काही पहिल्यांदा दिसतच नव्हते. इथे पण तुम्ही बघाल तर ही सरपटोळी आहे एकदम हिरव्या कलरची, जी व्यवस्थित बघितल्यावर दिसते. इथे पण आहे समोर. नेक्स्ट आहेत मगरी आणि टॉटॉईस पण होते तिथे. आणि मगरी पण एकदम निश्चित पडून राहिलेल्या होत्या. असं वाटतच नव्हतं की या जिवंत पण आहेत की काय. पण आम्हाला एक इकडे चालताना पण दिसली. आणि बाकी काय नाही, त्या शांत होत्या, आपल्या आपल्यातच होत्या. हिअर कम्स नेक्स्ट सेक्टर. त्यांनी बर्ड्ससाठी एक असं सेपरेट असं नेट टाईप बांधलेलं आणि त्याच्या आतमध्ये काही बर्ड्स होते. म्हणजे तुम्ही त्याच्या आत जसे एंटर करता तसे तुम्ही एकदम बर्ड्सच्या जवळ असता. म्हणजे आपल्या डोक्यावरून वगैरे हे मोठे मोठे पक्षी उडत होते. लाईक एकदम साईडला येऊन त्याच्यावर पण बसलेले काही वेळा. आणि किती सुंदर पक्षी आहेत हे. अँड ॲट लास्ट जसं स्टार्टिंग पॉईंट जिराफ होता, आपण एंडला परत गोल फिरून सेम पॉईंटला येतो जिराफला. फक्त स्टार्टिंग पॉईंटवरून तिथून बघायचं नाही आहे ॲक्च्युली, ते तिथून काही दिसतच नाही. इथे एंड पॉईंटला आलात तर तुम्हाला पूर्ण सगळा व्ह्यू दिसतो जिराफांचा. आणि हे जिराफ पण एका पॉईंटला मला वाटत होते आर्धो स्टॅच्यूज, कारण की ते बिलकुलच हलत नव्हते. पण जर व्यवस्थित नोटीस केलं तर ते हलत होते आणि मस्त होते. जिराफ मी पहिल्यांदा बघितलं. दिस इज ऑलमोस्ट एक्झिट पॉईंट ऑफ द झू. आपण कंप्लीट झू कवर केला आहे आणि आतमध्ये फूड कोर्ट पण होतं, तर तुम्हाला जर काही खायचं असेल तर आतमध्ये खाऊ शकता. अँड सॉफ्ट टॉईजचे वगैरे शॉप होते, बट आतमध्ये सगळं कॉस्टली होतं. इफ यू आर गोइंग टू मैसूर then it's must and worth the visit. Here we are at the end of the video. Let me know what you like from the video in the comment box. Don't forget to like, share and subscribe.